नमस्कार मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे आणि ई पीक पाहणीचा ॲप काही चालत नाही. मात्र तरी पण ई पीक पाहणी करता येते असं महसूल विभागानं सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी ऑफलाईन प्रकारे करायची, नंतर ऑनलाईन करायची अशी एक पद्धत सांगितलेली आहे. शेतकरी त्रस्त आहेत. प्रत्येक शेतकरी शेतात जाऊन करण्याचा प्रयत्न करायला आहे, पण ई पीक पाहणी काय होईना. कारण ई पीक पाहणी जर नाही झाली तर एक तर पुढे पीक कर्ज मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही योजनांचा आपल्याला लाभ घ्यावा लागतो, ज्या आपल्या पिकांवर आधारित योजना असतात, आपल्या शेतामध्ये जे पीक आहे त्यानुसार त्या योजना मिळतात. जर आपली ई पीक पाहणीच झाली नाही तर आपल्याला त्या योजनांचा लाभ मिळणार नाही. आणि आता महसूल विभागानं सांगितले की सकाळी सकाळी ऑफलाईन करायची आणि रात्री ऑनलाईन अपलोड करायची. आता मित्रांनो, शेतकऱ्यांना काही रात्रीचे दुसरे कामं नाहीत का, की त्यांना बैलांना चारा टाकावा लागतो, कुठं काही शेतातले इतर दुसरे काही कामं करावे लागतात. मग ते रात्रीचे कामं सोडून आता सकाळी ऑफलाईन आणि रात्री ऑनलाईन, म्हणजे शेतकऱ्यानं फक्त आपला वेळ शेतात काम करण्याऐवजी काय फक्त ई पीक पाहणीतच घालायचा का. आता जी काही त्यांनी सांगितलेली ती पद्धत आपण करून बघूया मित्रांनो. मी आता सध्या शेतामध्ये आहे आणि ही पीक पाहणी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता ॲप चालू केलेले हे बघा, ॲप उघडलं. आता ते उघडल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये विभाग निवडायचा आहे. हे बघा मित्रांनो, हे आपण विभाग निवडला, पुढे गेलोत. आता हे चक्र काय बंद पडणं पहा. आता ऑफलाईन कशी करावी लागती हे त्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना येऊन सांगावं, कारण ऑफलाईन कशी होती. आता हे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला जे काही पिकं आहेत ते टाकल्याच्या नंतर अपलोड करता येतील. मात्र ही चक्रीच थांबायला तयार नाही. तर मग ऑफलाईन कशी करायची हे आता महसूल विभागानं समजून सांगावं. तर मित्रांनो, हे आता कशी ऑफलाईन करायची आणि रात्री कशी ऑनलाईन करायची हाच शेतकऱ्यांच्या पुढं पडलेला मोठा प्रश्न आहे. आता मी स्वतः शेतामध्ये हे प्रयत्न करू लागलो. ऑफलाईन आता सकाळी करा म्हणलं आणि रात्री ऑनलाईन कशी करता येते ते बघा. मात्र तशी काही करता येत नाही, कारण ई पीक पाहणीचं सर्व्हर हे व्यवस्थित नाही. त्याला त्यांनीच दुरुस्त करावं. शेतकऱ्यांना रिकामे सल्ले देऊ नये की सकाळी ऑफलाईन करा आणि रात्री ऑनलाईन करा, म्हणजे शेतकऱ्यांनी दुसरे काही कामं करायचे का निश्चित ई पीक पाहणीतच आपला वेळ घालायचा. हाच शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आता नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.